हा जो व्हिडिओ आहे तो 2-3 दिवसापूर्वीचा आहे, शेअर करण्या वाचून राहिलेला होता. ज्या दिवशी मी शाबू बटाट्याचे पापड केले होते त्या संध्याकाळी मी बटाट्याचे वेफर्स करायचं ठरवलं. बटाटे तर घरात शिल्लक होतेच. मी एकदमच बटाटे आणलेले होते. सगळ्या घरातले कामे उरकले, जेवण झाल्यानंतर मग इथं बटाटे सगळे सोलून घेतले. नंतर वेफर्स करून घेतले. मला जास्त करून प्लेनच वेफर्स आवडले. त्याचे जे डिझाईनचे वेफर्स होते ते व्यवस्थित होत नव्हते, म्हणून मी थोडेसेच केले. ते थोडासा खिस करून ठेवला, चिवडा करायला लागतो म्हणून. आपल्या घरामध्ये सारखे उपास चालू असतात, त्यामुळे आपल्याला उपासाचे पापड जास्त करून लागतात. मी दरवर्षी पापड बनवते. यावेळी माझी दुर्गा बघा किती छान नमस्कार करायला शिकली आहे. तिला सांगायची गरज पडत नाही. तिला कुठेही देव बाप्पा दिसू दे, ती खूप सुंदर नमस्कार करते. बघा किती सुंदर नमस्कार करते. आणि आजकाल कुठलं काम करायचं म्हणलं तर तिला करायचं असतं, ती मध्ये मध्ये करत असते. इथे मी सगळे वेपर्स करून घेतले. आंघोळी झाल्यानंतर चुलीवरतीच पातेलं ठेवलं. चुलीवरती वेपर्स शिजायला ठेवले आणि बाहेर खाट टाकले. ते खाटवरती वाळायला टाकले. इथं आमच्या इथं कोणतंही काम करायचं म्हणलं, काही करायचं म्हणलं तर सगळे करू लागायला येतात. इथं आईंनी, भाभींनी, गणवट मावशींनी सगळे वेपर्स पसरून ठेवले.